नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। तुम्हाला माहिती आहे का उपोषणाला बसणार आहे तर तुम्ही त्यांना सांगायला त्या किती महत्त्वाचे असेल ना तरी इकडे यायचं त्यांना। साहेब मी तर माणसाचं मत आहे तुम्ही आमच्याशी चर्चा करायला यावंच नाही। नाही तुमचा अधिकारच नाही, तुमचा अधिकार ही डाकणं ती तिकडे कचरा कुत्रे कावळे मरतात। ऐका काल केलं एवढं तुम्ही झोपले होते तुम्ही मला सांगा ही कामं आमची आहेत का? मला एक गोष्टचं उत्तर द्या, ही कामं आमची आहेत का? बदलापूरच्या टाक्यांना झाकणं आहे तुम्ही आज आपल्या इथे झाकणं आहे तुम्ही किती वेळ गेले बदलापूर? तुमचा रूमचा डिपॉझिट पण मी देईल, भाडं पण मी देईल, फक्त 15 दिवस येऊन जाऊ राहून दाखवा तुम्ही तुमची पाठ तुम्ही। हम लास्ट टाइम यही बोल के आए थे 15 दिवस फक्त येऊन बघा तुमची काय करायचं। मी पूर्ण फॅमिली घेऊन बघा, फॅमिली घेऊन या। पूर्ण सगळं भाडं डिपॉझिट आम्ही देऊ। तुम्ही इकडे यावं, आम्हाला सांगावं या नदी आणि ड्रेनेज लाईनची पण कामं तीच करते। त्यांनी बोगस बिल याच्या अगोदरही काढले आणि आता त्याच एजन्सीने पुन्हा काम घेतलेलं आहे अंबरनाथ शहराचं। आणि त्यांनी अंबरनाथ शहरामध्ये ताजं उदाहरण आहे, ड्रेनेज लाईनचे कामच नाही केली, बोगस बिल काढलेत। या कॉन्ट्रॅक्टरनी लेखी दिलेलं आहे, त्याचं ऑडिट होत नाही आणि अजून त्याच्यावर कारवाई होत नाहीये आणि पुन्हा पाण्याचा हेच स्कॅम चालू आहे। आणि या स्कॅम मध्ये हे एफजीपी पूर्ण सामील आहे का? तर अंबरनाथ शहराला बदलापूरने, वांगणीने, खंडाळा, कर्जत, शेलू, वांगणी यांचं मलमूत्र आलेलं नदीमध्ये अंबरनाथ उल्हास नदी ही आता ही घाण झालेली आहे आणि त्याचं पाणी नालिंबीतून आपल्याला उचलून देणार आहेत। म्हणजे 450 कोटी वापरून सुद्धा आपल्याला हे भुवाचं आणि लघवीचं पाणी देणार आहेत, जे बदलापूर वाल्याने ड्रेनेज लाईन द्वारे नदीत सोडलेलं आहे आणि ते पाणी फिल्टर करून आम्हाला देणार आहे। म्हणजे अंबरनाथकरांना पुन्हा भुवाचं पाणी फिल्टर करून देणार आहेत। एवढी नालिस्ती या एमजीपीनी आणि या अधिकाऱ्यांनी केलेले आहेत। याचा कोणी या बोलायला तयार नाही, बोललं तर दाखवायला तयार नाही। माझी विनंती आहे का नालिंबी तुम्ही जाऊन पाणी करायचे, बदलापूर पासून वांगणी पासून तर नालिंबी पर्यंत जिथे आपण पाणी उचलणार आहात तर तिथे किती नाळे त्याच्यामध्ये येत आहेत आणि तो पाणी कशा पद्धतीने आपल्याला देणार आहेत। जर तुम्ही ते पाहिलं तर तुम्ही एकही घोट पाण्याचा पेणार नहीं अंबरनाथकर। अंबरनाथ में टैंकर माफियाओं का राज, जनता पानी के लिए बेहाल। कई बार सौंपे निवेदन पत्र, अनशन की थी चेतावनी के बावजूद पानी पुरवठा विभाग पर कोई असर नहीं। नगर सेवकों ने सौंपा निवेदन, दी अनशन की चेतावनी, फिर भी प्रशासन बेअसर। अंबरनाथ में पानी की किल्लत चरम पर, टैंकर माफियाओं के आगे जलापूर्ति विभाग नतमस्तक। अंबरनाथ में पानी के लिए हाहाकार, 10 नगर सेवकों और नगराध्यक्षा का अनशन, 4 से 6 दिन के अंतराल पर जलापूर्ति से नाराजगी, रोजाना पानी देने की मांग पर सैकड़ों नागरिकों का समर्थन। अंबरनाथ शहर में लगातार बिगड़ती जलापूर्ति व्यवस्था के विरोध में गुरुवार को 10 नगर सेवकों और नगराध्यक्षा ने अनशन शुरू कर दिया। शहर पश्चिम स्थित मजीपरा के मुख्य पानी पंप टंकी नए भिंडीपाड़ा में नगर सेवक मिलिंद पाटिल, किरण राठौड़, चरण रसाल और प्रदीप पाटिल ने अनशन पर बैठकर मजीपरा की कार्य प्रणाली और शहरवासियों को 4-4 दिन तक पानी नहीं मिलने के विरोध में नाराजगी जताई। इस दौरान शहर के विभिन्न इलाकों से पहुंचे सैकड़ों पुरुषों और महिलाओं ने भी अनशन को समर्थन दिया और मजीपरा से नियमित रूप से रोजाना पीने का पानी उपलब्ध कराने की मांग की। अनशन के दौरान नगर सेवक प्रदीप पाटिल ने मजीपरा के कार्यकारी अधिकारी शिकोकर के सामने गंभीर आरोप लगाते हुए कहा कि शहर के कई इलाकों में कथित तौर पर दूषित पानी की आपूर्ति की जा रही है। उन्होंने आरोप लगाया कि कुछ क्षेत्रों में मलमूत्र मिश्रित पानी को फिल्टर कर लोगों तक पहुंचाया जा रहा है। इस गंभीर आरोप पर अधिकारी शिकोकर तत्काल कोई स्पष्ट उत्तर नहीं दे सके, जिससे मौके पर मौजूद नागरिकों में भी नाराजगी देखने को मिली। नगर सेवक मिलिंद पाटिल ने आरोप लगाया कि पिछले 15 वर्षों से अंबरनाथ शहर के उलनचाल, चिंचपाड़ा, बांद्रापाड़ा, कोचगांव, कमलाकर नगर, न्यू कॉलोनी सहित कई इलाकों में नागरिक जलापूर्ति की समस्या से परेशान हैं। उन्होंने बताया कि पहले इन क्षेत्रों में रोजाना पानी की आपूर्ति होती थी, लेकिन पिछले कुछ महीनों से 4 से 5 दिन के अंतराल पर केवल करीब 1 घंटे पानी दिया जा रहा है। इसके अलावा पानी का समय भी निश्चित नहीं है और कम दबाव के कारण पर्याप्त पानी लोगों तक नहीं पहुंच पा रहा है। अनियमित और देर से होने वाली जलापूर्ति के चलते विशेष रूप से महिलाओं को भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। वहीं किशन गायकर ने बताया कि जावसाई और फूले नगर जैसे इलाकों में स्थिति और भी गंभीर है,
जहां नागरिकों को 6-6 दिन के बाद पानी मिल रहा है। लंबे अंतराल के कारण लोगों को पीने और घरेलू जरूरतों के लिए पानी का इंतजाम करने में भारी कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है। नागरिकों के आक्रोश और नगर सेवकों के अनशन के बाद मछीप्रा की कार्यकारी अधिकारी शिकोकर ने आश्वासन दिया कि अब से 1 दिन के अंतराल पर यानी हर दूसरे दिन नागरिकों को पानी उपलब्ध कराने का प्रयास किया जाएगा। हालांकि खबर लिखे जाने तक नगर सेवकों और नगराध्यक्षा का अनशन जारी था। इस अनशन में मिलिंद पाटिल, किरण राठौर, प्रदीप पाटिल, चरण रसाल, दिनेश गायकवाड़, संगीता गायकर, मीना वालेकर, मीनू सिंह, अभिजीत करुंजली, नगराध्यक्षा तथा भाजपा जिला अध्यक्ष नंदू परब सहित अन्य लोग शामिल हुए। जलापूर्ति व्यवस्था में सुधार और नागरिकों को नियमित एवं पर्याप्त पेयजल उपलब्ध कराने की मांग को लेकर यह आंदोलन अंबरनाथ में चर्चा का विषय बना हुआ है। साहेब असतील त्याचबरोबर नगरसेवक आहेत ते सगळे पाण्याच्या टंचाईसाठी जो आपला उपोषण आहे ते गाडी बसले आहेत आणि पूर्ण अंबरनाथ वेस्टला जास्तीत जास्त त्रास हा पाण्याचा मागील 7-8 महिन्यापासून आम्ही सफर करतोय आणि मला सुद्धा वारंवार लोकांचे फोन आहेत की 6-6 दिवस जावसई असेल, कोसगाव असेल, चिंचपाडा आपला परिसर आहे, त्याचबरोबर बुवापाडा आहे, असे बरेच उलनचाळ आहे, असे बरेच परिसर असे आहेत तिथे 5-5, 6-6 दिवस पाणी नाही आणि हा खूप गंभीर विषय आहे। त्याच विषयाला अनुसरून आज उपोषणाचा इशारा दिला होता आणि आता अधिकारी असतील चिकापुरे साहेब त्यांच्याच फोनवरून आता जे एसी ठाण्याचे आहेत दानवे साहेब त्यांच्याशी बोलले आहेत। त्यांना सगळी सत्य परिस्थिती सांगितली आहे की 5-5 एक दिवस आड पाणी घ्यायला लोकांची तयारी मानसिकता केली आहे। आम्हाला तर रोज पाण्याने मागतोय परंतु एक दिवस आड तरी द्या, रेग्युलर द्या आणि वेळेवर द्या ही मागणी आमची नेहमीची मागणी आहे। परंतु त्यांनी सुद्धा आता आम्हाला उद्या 1 वाजताची बैठक सांगितली आहे। तोपर्यंत आमचे नगरसेवक आहे तिथे बसलेले असणार। त्या चर्चेमध्ये काय सकारात्मक चर्चा होणे अपेक्षित आहे आणि आम्हाला आमचे प्रश्न सोडून मिळाले तर हे लोक उठतील, नाही तर हे उपोषण त्यांचं कायम राहणार आहे। मॅडम, नगरसेवकांवर गुन्हे दाखल करा, नगरसेवकांवर गुन्हे दाखल करा करून असा आदेश दिला जातोय, त्याबाबत तुम्ही काय निर्णय घेणार? वरिष्ठांची तेच त्याला सांगितलं की उपोषण पाणी हा एक महत्वाचा विषय आहे, प्रत्येक घराघरात प्रत्येक माणसाला लागणारा विषय आणि त्याच्यावरती कोणी आवाज उठवतो तर त्याचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न हा झालाच नाही पाहिजे। त्याची कंप्लेंट आम्ही त्यांच्या वरिष्ठांकडे केलेली आहे। मॅडम, प्रतिनिधी पाटलांकडून एक मागणी करण्यात येते की हे जी एमजीटी प्रशासनाकडे पाणी पुरवठा दिलेले ते पुन्हा एमआयडीसी कडे किंवा आपल्याकडे घोषणा करण्यात यावं, असे ठराव मंजूर करण्यात यावा अशा बाबतची नगराध्यक्षांकडे सर्वपक्षीय नगरसेवक मागणी करणार आहे। याकडे आपण कसं करतो? नाही, नक्कीच, कारण की आम्ही वारंवार याच्या आधी सुद्धा 4 महिन्यापूर्वी बैठक एमजीपीच्या अधिकाऱ्यांबरोबर घेतली होती, तेव्हा सुद्धा आम्ही हेच सांगितलं होतं। तेव्हा तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला सांगा आणि दानवे साहेबांना पण मी फोनवर हेच सांगितलंय, साहेब तुम्हाला उद्या आम्हाला स्पष्ट सांगा, तुम्हाला जमणार असेल तर द्या, नाही तर आम्ही आमच्या लोकांना कसं पाणी द्यायचं ती आम्ही जबाबदारी घेऊ म्हणून। शहरातील अनेक पाईपांवर टॅपिंग यायला पण करण्यात आलेले आणि त्याच्यावर कारवाई करण्यासाठी अधिकारी असक्षम आहेत। नक्कीच, कारण की आपण बघितलं जातंय 40% ते 30 ते 40% पाणी हे चोरीने आणि पाणी गळतीने जात आहे, वाया जात आहे। तेच पाणी घरामध्ये मिळालं, सगळ्यांच्या घरी आलं तर थोडी पाण्याचा नक्कीच सुटणार आहे। तर आम्ही वारंवार त्यांच्याकडे मागणी करतो की ऍटलीस्ट कमर्शियल जे टॅपिंग झालेलं आहे, कमर्शियल वापरासाठी जे लोक पाणी वापरत आहेत ते पाणी पूर्णपणे त्यांचं टॅपिंग काढून टाकावं आणि बाकी रेग्युलरायझेशन घरगुती जे ज्यांनी टॅपिंग करून घेतलं असेल त्यांना रेग्युलराइज करा, बिल घ्या आणि बिल कोण देत नसेल तर त्यांच्यावर कारवाई करा, परंतु तुम्ही कमर्शियल टॅपिंगला आम्ही सांगतोय की काढूनच टाका। गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची चोरी होत आहे, अधिकाऱ्यांचं कुठेतरी त्यांच्याशी संगनमत आहे, अशा अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करण्यासाठी मागणी करणार आहात का? नक्कीच, आम्ही त्या अधिकाऱ्यांवरती निलंबनाची मागणी करूच, पण आम्ही ऍडिशनल अधिकारी मागतो की वारंवार आम्ही त्यांना सांगतो की हा प्रश्न आहे तो प्रश्न आहे, म्हणतात की अधिकाऱ्यांची कमतरता आहे, तर आम्ही ऍडिशनल अधिकारी सुद्धा द्या आणि त्यांना स्पष्ट निर्देश द्या की तुम्ही जे काही अडचणी आहेत आणि जे लोक इरेग्युलर किंवा अतिक्रमणामध्ये पाणी टॅपिंग करतात आहे त्यांचे सक्तीने त्या काढल्याच गेल्या पाहिजे। याबाबत राष्ट्रीय पक्षांमध्ये काही नेत्यांना अभय देण्यात येते अशी सुद्धा प्रतिनिधी पाटील यांनी आरोप केलेला आहे। जी अनधिकृत गळती आहे त्याच्यात काही फक्त सर्वसामान्य लोकांवरती सुद्धा राजकीय पक्षांकडून जी त्यांनी त्याबाबत दुर्लक्ष करते त्याकडे असं बघ। आम्ही त्याला तेच सांगतोय, कमर्शियल टॅपिंग मध्ये काहीच नाही, हा म्हणजे हरकत केलीच नाही पाहिजे, सगळ्यांवरती सकट कारवाई झाली पाहिजे अशी आमची पूर्णपणे सगळ्याची मागणी आहे। या ठिकाणी पाण्याच्या टाकीवर अस्वच्छतेचा अभाव दिसलेला आहे, त्याबाबत आता त्याने आता कालच बदलापूर आणि अंबरनाथ अशा टाक्यांची कंपॅरिझन केल्यानंतर ते फोटो बघितले आणि उद्या त्याची मी पाहणी सुद्धा करणार आहे की काय प्रकारे तिथे परिस्थिती आहे। त्याच्यासाठी आता शिकापुरे साहेबांना सांगितलं आम्हाला आजच्या आज तिथे जे काही अस्वच्छता पसरली आहे ते काढून पाहिजे आणि प्रॉपर तिथे झाकणं असतील किंवा काय जे करायची कारवाई आहे ती तुम्ही केली पाहिजे अशी मागणी केलेली आहे।
या पावसाचं जे प्रमाण असतं की नाही त्यावेळेला आमचं गढूळ पाण्याचं प्रमाण जरा वाढतं तर फिल्ट्रेशन कमी मिळतं आम्हाला. त्यावेळेला काही प्रॉब्लेम होतात तर काही जो 1 दिवसाआडचा एरिया आहे तर तो आम्हाला कधी 2 दिवस 3 दिवस करावा लागतो. आता एक 4 दिवसापूर्वी थोडंसं वातावरण निवडलं आहे ते थोडं रिपेरिंगचं थोडं काम होतं तिथं पंपचं प्रेशर फिल्टर जो होता त्याचाही 2 दिवसापूर्वी टाकलाय. तर आता म्हणजे एक 2 दिवसापासून जरा थोडं पाणी आम्हाला व्यवस्थित येत आहे. आता जे आम्ही जे पेंडिंग एरिया होते ते काढलेले आहेत. आता म्हणजे आजच्या स्थितीत तरी आम्ही 1 दिवसाला व्यवस्थित पाणी देऊ. गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना समस्या भेडसावत आहे, त्याचं मूळ म्हणजे कारण काय? त्याचं मुळात कसं जर आता लोकसंख्या वाढली ते आपल्या योजना आहेत ते जुनी योजना आहे त्या पाण्यामध्ये आपल्या सर्वांना द्यायचं आहे. त्यामुळे कसं जर हे मग त्यासाठीच आपली नवीन योजनेचं काम चालू आहे. शेती योजना माझ्याकडे नाहीये पण दुसऱ्या ऑफिसला आहे जे आमचं दुसरे सब डिव्हिजन आहे. शहरातील नागरिकांना चक्क शौचालयाचं पाणी असेल किंवा मुतालयाचं पाणी असेल हे दिलं जाते असा आरोप प्रदीप पाटील यांनी केलेला नाही सर, आमच्या वेळेत एवढे आमच्या वॉटर शॅम्पल आपण टेस्ट करतो आणि जिथे काही घाणपाणी तक्रार आली काही मोस्टली बऱ्याच वेळेला ग्राहकाचे कनेक्शनच असतात ते कनेक्शन आम्हाला सापडलं आम्ही बंद पाणी जे आहे ते फिल्टर करून दिलं जाते शौचालयाचं करून असा आरोप केला. नाही ते नवीन योजनेबाबत साहेब बोलत आहेत किंवा ते जे फिल्टर हाऊस आहे तर त्या ठिकाणी न घेताना तुम्ही मागे घ्या असं त्यांचं आहे. त्याच्यामुळे काही बदलावपासून ते इथे त्या 3 जाळीला जे आपण घेणार आहे तर तिथे त्यांची मागणी आहे किंवा तिथं नको आम्हाला बदलापूर पण ते फिल्टर पण ती योजना पण आम्ही कसं त्याचं एक मोठं फिल्टर प्लांट आहे. फिल्टर प्लांट मध्ये गेले की तर प्रश्न येत नाही तसा. जे पाणी येते त्याच्यावर मीटर लावण्यात यावं आणि ते करू ती मागणी प्रशासनाने कोणती कारवाई केली नाही याबाबत तुम्ही काय करणार? मीटर लावणार आहे सांगितलं आमचं मेकॅनिक. काय तोडगा काढलं? तर मी भेटलो त्यांना स्वतः त्यांना सांगितलं बा पाण्याचं तर मी आता सुरळीत केलेलं आहे म्हणजे आता प्रॉब्लेम नाही तेवढा त्याला किमान 1 दिवसा पाणी मिळेल असे मी आश्वासन दिलं आहे त्यांना. टँकर माफियांना सरस होते त्यांचं टँकर माफियांना पाणी मिळते पण जे सामान्य नागरिक टॅक्स पेयर्स त्यांना कोणत्या रोजचे हे त्रास आहे याबाबत तुम्ही नाही सर, आपण टँकरला आपण पाणी देत नाही सर. ते जे भरता कुठे MIDC वगैरे काय म्हणतात ते काटे रोड वगैरे कुठे आणते आपला माझा कोड नाहीये पण आम्ही त्यांना पाणी देत नाहीये याबाबत. आणि 1 तास किंवा अर्धा तास आपण बऱ्याच ठिकाणी 1 तास काही ठिकाणी अर्धा तास असं पाणी देतो त्यातून समजा तसंही काही अर्धा तास नाहीये. शहरात अनेक ठिकाणी टॅपिंग केलेले आहेत परंतु MGP हे दुर्लक्ष करते त्याकडे पूर्णपणे असा देखील आरोप केला जातो. टॅपिंग कुठल्या प्रकारचे टॅपिंग त्यांनी सांगितलं ना आता प्रदीप पाटलांनी सांगितलं तुम्हाला तुमच्याशी चर्चा करताना की शहरात आणि इकडनं या पंपापासून चक्क 200 मीटर अंतरावर पण टॅपिंग आहे त्याच्यावर पण तुम्ही देखील कारवाई सर ज्याही टॅपिंग आहेत म्हणजे आम्हाला ज्याही ज्ञात आहे त्याचा प्रत्येकावर वॉल आहे आणि ते इथल्या एरियालाच दिलेलं आहे आणि ते पण आम्ही 1 तास झालं की बंद करतो. तसं केलं तर पुढे टाकीत पाणी जाणार पण नाही. कारवाई केलेली आहे आतापर्यंत बघा मी 2-1 वर्षापासून आहे इथं जवळजवळ आम्ही तरी काही आम्ही अनधिकृत 3000च्या वर कारवाई केली असेल. आम्ही त्यांच्या नियमित भरून नियमित सुद्धा केलेले आहे आणि आता इथे आमचं चालूच असतं. आम्ही आमच्याही स्क्वॉड असतं जसं आता सध्या वातावरण जरा पाणी कमी आम्ही बंद आहे पण जसं निवडून आम्ही ते स्क्वॉड पण चालू असतो आणि कारवाई करतो आम्ही दंड भरून त्यांना नियमित करतो नसेल तर कट करतो. राष्ट्रीय तुम्ही म्हणताय जी कारवाई करते पण राष्ट्रीय नेत्यांच्या बाबतीत अशा बाबतीतची कारवाईमध्ये दुजाभाव दिसतोय त्यांना एक पार्शियली हे करण्यात येते त्याबाबत त्यांनी आरोप केलेले आहे. करत नाही सर, जे निदर्शनात आम्ही ते करतो. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे.